हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल मॅथ्स बाय खाडे सर. कालच्या लेक्चर पर्यंत आपण मॅट्रिक्सचं पूर्ण बेसिक कंप्लीट केलेलं आहे, ज्यामध्ये कन्स्ट्रक्शन ऑफ मॅट्रिक्स असेल, टाइप्स ऑफ मॅट्रिक्स असतील, ऑपरेशन ऑन मॅट्रिक्स असेल, या सगळ्या बेसिक गोष्टी ए टू झेड. म्हणजे कुणाला मॅट्रिक्स काहीच जरी जमत नसेल तरी निश्चितपणाने कालचा लेक्चर जर का बघितला तर त्याला मॅट्रिक्सची बेसिक आयडिया येऊन जाईल. तो व्हिडिओ जर का बघितला नसेल तर आय बटनवरती लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तसेच आज आपण घेणार आहे या युनिटमध्ये क्लास 12 मध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन दिलेलं आहे, ओके, देन इन्व्हर्स दिलेला आहे, इन्व्हर्स बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, इन्व्हर्स बाय ऍडजॉइंट मेथड आणि ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स, या सगळ्यांचा आपण आता बेसिक बघणार आहे. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा. देन हे चॅनल आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. तसेच आपल्या मित्रांना या चॅनल बद्दल सांगा. चला चालू करतोय आजचा व्हिडिओ. पहिल्यांदा तर बघणार आहे आपण एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, ज्यामध्ये आहे इंटरचेंज. आता इंटरचेंज म्हणजे नेमकं काय बघा, एक्झाम्पल घेऊया. एक ए मॅट्रिक्स दिलेला आहे ज्याचे एलिमेंट्स आहेत 2 1 3 4. आपल्याला माहित आहे प्लेस ऑफ या एलिमेंट काय असतं, तर हा फर्स्ट एलिमेंट आहे आणि याची ऑर्डर 2x2 आहे, म्हणजे हा 1 1 एलिमेंट आहे. हा सेकंड एलिमेंट आहे 1 2. हा सेकंड रो मधला फर्स्ट एलिमेंट आहे 2 1 आणि हा सेकंड रो सेकंड एलिमेंट. याला काय म्हणतो आपण, तर R1. याला काय म्हणतो आपण, R2. हा आहे कॉलम 1 आणि हा आहे कॉलम 2. ओके, इथे इंटरचेंज दिलेला आहे. आपल्याला यामध्ये काय करायचं आहे, तर रो 1 रो 2 सोबत इंटरचेंज होईल किंवा कॉलम 1 कॉलम 2 सोबत इंटरचेंज होणार आहे. आता या इंटरचेंजला बघा, साईन दिलेला आहे. याचा अर्थ होतो दोन्हीकडे ॲरो दिलेले आहे. याचा अर्थ असा होतो की इंटरचेंज करा, एकमेकांसोबत बदला. ओके, इंटरचेंज करायचं आहे. फॉर एक्झाम्पल बघा, आता इथे आपल्याला माहित आहे हा रो 1 आहे, रो 2 आहे, कॉलम 1 कॉलम 2 आहे. या सगळ्या बेसिक गोष्टी आपण कालच्या व्हिडिओमध्ये घेतलेल्या आहेत. तरी बघा, आता इथे एक ट्रान्सफॉर्मेशन तयार करणार आहे आपण, R1 इंटरचेंज विथ R2. ओके, हा रो 1 आहे, हा रो 2 आहे. या रो 1 आणि रो 2 ला काय करतोय आपण, इंटरचेंज करतोय एकमेकांना. आता हा जो आहे फर्स्ट रो सेकंड रो मध्ये जाईल आणि सेकंड रो फर्स्ट रो मध्ये जाईल. मग बघा काय होईल, R1 च्या ठिकाणी R2 लिहायचा आहे. R2 काय आहे, तर 3 4. R2 च्या जागी आपण R1 लिहिलेला आहे आणि R2 च्या जागी काय लिहिणार आहे, R1. मग हा काय दिलेला आहे, 2 1. बघा, आय सिंपल. काय केलेलं आहे, फक्त आपण रो चेंज केलेले आहे. सिमिलर आपण कॉलम पण चेंज करू शकतो. हा फर्स्ट कॉलम आहे, सेकंड कॉलम आहे, मग होऊन जाईल 1 4 2 3. काय केलेलं आहे, आपण कॉलम इंटरचेंज केलेले आहे. फर्स्ट कॉलमच्या ठिकाणी सेकंड कॉलम लिहिलेला आहे, सेकंडच्या ठिकाणी फर्स्ट लिहिलेला आहे. अगदी इझी आहे, फक्त इंटरचेंज करायचं आहे. हा ॲरो जिथे दिसेल याचा अर्थ सहज असा होतो की एकमेकांसोबत बदलायचं आहे त्यांना. त्यांच्या प्लेस ज्या आहेत, त्याच्या जागा आहे, एकमेकांसोबत बदलायच्या आहे. R1 च्या ठिकाणी R2 लिहिला, R2 च्या ठिकाणी R1 लिहिला. इथे C1 च्या ठिकाणी C2 लिहिला, C2 च्या ठिकाणी C1 लिहिला. फक्त एकमेकांसोबत इंटरचेंज करणं आहे. याला वाचायचं कसं, याला हाऊ टू रीड, R1 इंटरचेंज विथ R2, C1 इंटरचेंज विथ C2. याला इंटरचेंज म्हणतो, एकमेकांसोबत बदलतात ते. ओके, त्यांच्या प्लेस जे आहेत ते एकमेकांसोबत ते बदलतात. आता 3x3 पण सेम असंच. फॉर एक्झाम्पल एक बी मॅट्रिक्स घेऊया आपण, 2 3 1 4 3 6 9 2 4. कुठलाही मॅट्रिक्स घेऊ शकतो, आपल्याला वाटेल ते. उदाहरण आहे, फक्त एक एक्झाम्पल आहे. ओके, मग आता
या मॅट्रिक्स मध्ये काय करणार आहे आपण बघा, R1 इंटरचेंज विथ R3. ओके, इकडे लिहिणार आहे आपण C2 इंटरचेंज विथ C1. ओके, आता इथे बघा पहिल्यांदा R1 इंटरचेंज विथ R3 होणार आहे, म्हणजे हा R1 जो आहे R3 च्या ठिकाणी जाणार आहे. R2 मध्ये काही चेंज होणार आहे का? नाही. मग पहिल्यांदा R2 लिहून घ्यायचं ऍज इट इज 436. ओके, आता काय करणार आहे, R1 आणि R3 एकमेकांसोबत त्यांच्या जागा चेंज करणार आहेत, प्लेस चेंज होणार आहे. म्हणजे R3 R1 च्या ठिकाणी जाईल आणि R1 R3 च्या ठिकाणी येईल. मग काय होऊन जाईल 231 आणि 924. ओके, इथे पण बघा सिंपल कॉलमनी काय होऊन जाईल, हा C1 कॉलम आहे, C2 आणि C3 कॉलम आहे. तर C1 आणि C2 एकमेकांसोबत चेंज होणार आहे. C3 कॉलम ऍज इट इज लिहूया पहिल्यांदा आपण. नेहमी लक्षात ठेवायचं, जो कॉलम चेंज होणार नाही आहे त्याला पहिल्यांदा ऍज इट इज लिहून घ्यायचा आहे. मग इथे काय होऊन जाईल बघा 3 3 2 2 4 9. ओके, इथे C1 आणि C2 एकमेकांसोबत इंटरचेंज झालेले आहे. ओके, हा आता बघा हे महत्वाचं आहे की हा B आहे, B इक्वल्स टू, पण हा B इक्वॅलंट टू येईल. ओके, इथे पण हा A आहे, तर हा A इक्वॅलंट का लिहितो आपण, तर याची जर का व्हॅल्यू काढली आपण, ओके, याचा मॉड A जर फाइंड केला, याची व्हॅल्यू आणि या दोन्हीची व्हॅल्यू चेंज येणार आहे. ओके, मे बी प्लस मायनस मध्ये चेंज होऊ शकतो किंवा व्हॅल्यूज मध्ये चेंज होऊ शकते. म्हणून आपण त्याला काय लिहितो, इक्वॅलंट. इक्वॅलंट म्हणजे सारखे. हे इक्वल म्हटल्यानंतर एक्झॅक्ट आहेत, ते दोन्हीची व्हॅल्यू समान आहे. ओके, सो ह्या बेसिक गोष्टी होत्या इंटरचेंजच्या. अगदी इझी आहे. फक्त यामध्ये काय करायचं आपल्याला, जो कॉलम दिलेला आहे, जो रो दिलेला आहे, तो एकमेकांसोबत इंटरचेंज होईल, एवढंच बघायचं आहे. हा एरो जिथेही दिसेल तिथे या साईडची व्हॅल्यू इथे लिहायची आणि या साईडची व्हॅल्यू इथे लिहायची, एवढंच आहे, इझी. ओके, तर बघा मल्टिप्लिकेशन बाय नॉन झिरो स्केलर के. बघा A इक्वल्स टू 1 2 0 3. ओके, एक मॅट्रिक्स दिलेला आहे, कुठलाही मॅट्रिक्स घ्या. आता इथे काय दिलेलं, मल्टिप्लिकेशन बाय नॉन झिरो. ओके, नॉन झिरो का, कारण झिरो जर मल्टिप्लाय केलं तर टोटल झिरो व्हॅल्यू होऊन जाईल, म्हणून नॉन झिरो स्केलर के. ओके, जनरली आपण त्याला के ने डिनोट करतो. मग आता इथे एक ट्रान्सफॉर्मेशन लिहूया आपण. बघा सेम जसं इंटरचेंज केलेलं आहे तसंच R1 चेंजेस टू 2R1. ओके, किंवा याला कुठे बुक्स मध्ये डायरेक्ट 2R1 पण लिहितात. ओके, दोन्ही चालेल. R1 चेंजेस टू 2R1 किंवा डायरेक्ट 2R1 लिहिलं तरी चालते, किंवा इथे जर फॉर एक्झाम्पल मी लिहिलं डायरेक्ट 3R2. ओके, आता दोन्हीचा अर्थ बघा, दोन्ही आपण परफॉर्म करणार आहे, तर काय होईल नेमकं. ठीक आहे, याचा अर्थ असा होतो की R1 चेंजेस टू 2R1 म्हणजे R1 जो रो आहे त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं. इथे पण R2 ला 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, मग करूया. बघा इथे R1 चेंज होणार आहे, R2 ला काही प्रॉब्लेम नाहीये, ऍज इट इज राहणार आहे तो. पण पहिल्यांदा R2 लिहूया आपण. ओके, R2 ऍज इट इज कॉपी करून घेतला आपण. R1 मध्ये काय चेंज होणार आहे, तर याला 2 ने मल्टिप्लाय होणार आहे. मग पहिला एलिमेंट आहे 1. बघा हा 2 आहे इनटू R1 चा पहिला एलिमेंट 1, काय मिळून जाईल आपल्याला 2. ओके, देन 2 आहे, R2 चा सेकंड एलिमेंट 2 आहे, म्हणजे हा 4 मिळणार आहे. इझी. काय केलेलं आहे आपण, फक्त R1 ला 2 ने मल्टिप्लाय केलेलं आहे. इथे सिमिलर, इथे R2 चेंज होणार आहे. ओके, आता पूर्ण असं लिहिलं काय ट्रान्सफॉर्मेशन किंवा असं लिहिलं काय, काही प्रॉब्लेम नाही. ओके, नेहमी लक्षात ठेवायची ही व्हॅल्यू चेंज होणार आहे. ओके, मग आता इथे R2 चेंज होणार आहे, पहिल्यांदा R1 ऍज इट इज कॉपी करूया आपण.
आता R2 मध्ये काय चेंज होणार आहे, तर पूर्ण R2 ला 3 ने मल्टिप्लाय होणार आहे. मग 0 इंटू 3 0. ओके, 3 इंटू 3 9. काय केलेलं आहे आपण, फक्त R2 ला 3 ने मल्टिप्लाय केलेलं आहे. दिलेलं आहे मल्टिप्लिकेशन बाय नॉन झिरो स्केलर के. ओके, म्हणजे के इक्वल्स टू 3 किंवा के इक्वल्स टू 2. तर 3 ने मल्टिप्लाय केला R2 ला किंवा 2 ने मल्टिप्लाय केला R1 ला. अगदी इझी आहे. सिमिलर आपण कॉलमला पण करू शकतो. ओके, इथे कॉलम जर दिला आपल्याला C1 इंटरचेंज विथ 2C2, ओके, असंही लिहू शकतो आपण. ओके, म्हणजे काय होणार आहे, याचा अर्थ काय होतो, तर C1 च्या ठिकाणी C2 लिहायचा, पण त्या C2 ला कशाने 2 ने मल्टिप्लाय केलेलं असलं पाहिजे. ओके, म्हणजे बघा आता इथे काय करायचं आपल्याला, चेंज काय होणार आहे C1, मग C2 ऍज इट इज लिहूया. C1 चेंज कॉलम बघतोय आपण. ओके, म्हणजे हा फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम. तर फर्स्ट कॉलम चेंज होणार आहे, सेकंड कॉलम ऍज इट इज लिहूया आपण 2 आणि 3. ओके, तर आता फर्स्ट कॉलमच्या ठिकाणी होणार नेमकं काय आहे, 2 इंटू C2, म्हणजे C2 जो कॉलम आहे याला 2 ने मल्टिप्लाय करा आणि ती येणारी व्हॅल्यू C1 च्या ठिकाणी लिहा. 2 इंटू 2 काय होऊन जाईल, हा 4. 2 इंटू 3 हा 6. ओके, C2 ला आपण मल्टिप्लाय केलं 2 ने आणि त्याची जे येणारं आन्सर आहे ते C1 मध्ये लिहिलेलं आहे. असंही करता येते आपल्याला. ओके, ट्रान्सफॉर्मेशन बघा इथे काय देतो आपण, हे चेंज होणार आहे. इथे जे काही लिहिणार आहे आपण, C1 असेल, C2 असेल, R1 असेल, R2 असेल, तर हा कॉलम हा रो चेंज होणार आहे. यामध्ये नेमकं चेंज काय होणार आहे, तर ते समोर दिलेलं असेल. ओके, यामध्ये चेंज नेमकं काय होणार आहे, तर ते समोर दिलेलं असेल. इथे कुठलाही के दिलेला असेल, के इंटू कुठला तरी कॉलम दिलेला असेल, कुठला तरी रो दिलेला असेल, त्या रो मध्ये त्या केनी मल्टिप्लाय करायचं, म्हणजे के ची जी काही व्हॅल्यू असेल त्याने मल्टिप्लाय करायचं आणि येणारा आन्सर इथे लिहायचं. याला रीड कसं करतो, C1 इंटरचेंज विथ 2C2 किंवा C1 चेंजेस टू 2C2. ओके, C1 चेंजेस टू म्हणा किंवा इंटरचेंज म्हणा. ओके, C1 चेंजेस टू 2C2. इथे पण बघा आता याला असं पण लिहिता येते डायरेक्ट, ज्या कॉलमला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे तोच 3R2, किंवा असंही लिहितो आपण R1 चेंजेस टू 2R1. काही प्रॉब्लेम नाही, आपण कसं लिहिलं. 3/3 असेल, 3/3 मध्ये पण आपल्याला असंच करावं लागणार आहे. बघा ए घेऊया, 1 2 3 0 2 1 1 1 5. ओके, आता इथे R1 चेंजेस टू मायनस R2. ओके, R2 ला मायनसने मल्टिप्लाय केलं आणि मायनसने मल्टिप्लाय केल्यानंतर हा R2 R1 च्या ठिकाणी लिहायचा. मग काय होईल बघा, R1 चेंज होणार आहे, रो 1 चेंज होणार आहे, रो 2 आणि रो 3 ला काही प्रॉब्लेम नाही, तो ऍज इट इज राहणार आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण ते कॉपी करूया, म्हणजे हा 0 2 1 1 1 5. ओके, रो 1 चेंज होणार आहे, रो 2 आणि रो 3 ऍज इट इज कॉपी केलेला आहे आपण. आता R1 मध्ये चेंज काय होणार आहे, तर मायनस R2, म्हणजे हा R2 जो आहे याला मायनसनी मल्टिप्लाय करायचा आणि तो R च्या ठिकाणी लिहायचा. मग मायनस इंटू 0 हा ऍज इट इज 0 राहणार आहे. ओके, इथे मायनस इंटू 2 -2 मिळणार आहे, मायनस इंटू 1 -1 मिळणार. ओके, काय मिळालं आपल्याला आन्सर, 0 -2 1. का, कारण R2 ला आपण मायनस नि मल्टिप्लाय केलेलं आहे आणि ते R1 च्या ठिकाणी लिहिलेलं आहे. अगदी इझी आहे. इथे कुठला तरी के दिलेला असेल, म्हणजे के ची व्हॅल्यू दिलेली असेल आणि त्यांनी आपल्याला सांगतील कुठल्या तरी रोला किंवा कॉलमला मल्टिप्लाय करायला. फक्त आपल्याला त्याच कॉलमला आणि त्या रोलाच मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, म्हणजे इथे दिलेलं आहे 2R1. ओके, इथे दिलेलं आहे -R2. ज्या कॉलमला किंवा ज्या रोला सांगतील त्या रोला किंवा कॉलमला आपल्याला मल्टिप्लाय करायचं. अगदी इझी आहे. ओके, नेक्स्ट आहे बघा
मल्टिप्लिकेशन बाय के जसं आता आपण इथे घेतलेलं आहे आणि यामध्ये चेंज काय आहे फक्त ऍड टू अदर्स. ओके, फॉर एक्झाम्पल घेऊया ए इक्वल्स टू 2 3 1 4 0 3 2 1 1. ओके, कुठला तरी एक आपल्या मनाने मॅट्रिक्स घ्या, एक्झाम्पल आहे. ओके, काय करायचं आहे तर मल्टिप्लिकेशन आणि त्यामध्ये ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन पण होऊ शकतं. ओके, मग बघा एक ट्रान्सफॉर्मेशन तयार करणार आहे आपण. R1 चेंजेस टू 2R1 प्लस R2. ओके, आतापर्यंत आपण एवढं शिकलो. ओके, 2 इंटू R1 म्हणजे R1 ला तर पहिल्यांदा 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे आणि मग आलेलं आन्सर कशात ऍड करायचं आहे तर R2 मध्ये. ओके, किंवा R2 ची व्हॅल्यू यामध्ये ऍड करायची आहे आणि हे सगळं आन्सर कुठे लिहायचं आहे तर R1 मध्ये. यामध्ये चेंज काय होणार आहे R1 आणि R1 मध्ये चेंज काय होणार आहे तर 2R1 प्लस R2. ओके, म्हणजे पहिल्यांदा R1 ला 2 ने मल्टिप्लाय करायचं आणि R2 ची व्हॅल्यू त्यामध्ये ऍड करायची आणि जे येणारं आन्सर आहे ते या ठिकाणी लिहायचं. बघा आता कसं चेंज होईल. R1 चेंज होतोय म्हणजे R2 आणि R3 ऍज इट इज लिहू शकतो आपण. मग लिहूया आपण 4 0 3 2 1 1. ओके, R2 आणि R3 ऍज इट इज आपण लिहून घेतलेला आहे, कॉपी केलेला आहे, कारण चेंज काय होणार आहे आपला R1. मग आता R1 मध्ये काय चेंज होणार आहे तर बघा 2 इंटू R1. हे जोपर्यंत आपली चांगली प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत आपण हे रफ वर्क करायचं, म्हणजे व्हॅल्यू जे आहे ते आन्सर व्यवस्थित येईल. किंवा कॅल्क्युलेशन जर चुकलं तर आपलं टोटल एक्झाम्पल चुकू शकतं. त्याच्यामुळे हे जे काही दिलेलं आहे इथे ट्रान्सफॉर्मेशन ते रफ वर्क मध्ये करायचं. म्हणजे बघा आता 2 लिहिलाय आपण इंटू R1. R1 ची व्हॅल्यू काय आहे 2 प्लस इथे R2. आता 2 जर ऍड केला तर आपल्याला त्याच्या खालचाच एलिमेंट 4 त्यामध्ये ऍड करावा लागेल. म्हणजे त्याच्या खालचा म्हणण्यापेक्षा जो दिलेला आहे तोच एलिमेंट ऍड करावा लागेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे आता R1 घेतलेला आहे आपण हा एलिमेंट. ओके, आणि याच्यामध्ये ऍड आपण हा एलिमेंट नाही करू शकत. ओके, सो त्यामुळे 2 इंटू R1 घेतला, R1 चा एलिमेंट 2 घेतलेला आहे प्लस R2 चा एलिमेंट किती आहे 4. किती मिळते आन्सर 2 इंटू 2 4 4 प्लस 4 8. ओके, म्हणजे पहिला एलिमेंट आपल्याला 8 मिळालेला आहे. अगेन 2 इंटू R1 इथे काय आहे तर 3 प्लस काय आहे 0. 2 इंटू 3 6. ओके, नेक्स्ट इथे काय मिळालं आपल्याला 6. नेक्स्ट 2 इंटू R1 चा एलिमेंट काय आहे 1 प्लस 3. काय मिळणार आहे आपल्याला 2 इंटू 1 2 प्लस 3 5. म्हणजे हा मिळाला आपल्याला 5. आहे अगदी इझी. काय केलेलं आहे आपण पहिल्यांदा तर मल्टिप्लिकेशन केलं आणि त्यामध्येच आपण सोबत ऍडिशन पण केलेली आहे. ओके, मल्टिप्लिकेशन बाय के अँड ऍड टू अदर्स म्हणजे दुसरा कुठला तरी रो त्यामध्ये ऍड पण केलेला आहे आपण. आता बघा इथे पण सिमिलर याचं आन्सर जे आहे हे इक्विव्हॅलंट येईल. कॉलम मध्ये सेम होणार आहे. कॉलम मध्ये काय करणार आहे आपण बघा. इथे जर का आपण लिहिलं C1 इंटरचेंज विथ 2C3 प्लस C2. ओके, आता टोटल कॉलम आले यामध्ये, म्हणजे C3 पण घेतला C2 पण घेतला असंही करता येतं आपल्याला. ट्रान्सफॉर्मेशन आपण आपल्या मनाने तयार करू शकतो, कारण आता याच्या समोर जे घेणार आहे आपण ते इन्व्हर्स घेणार आहोत. सो इन्व्हर्स फाइंड करताना आपल्याला एकतर आयडेंटिटी आणावं लागतं, लोअर किंवा अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आणावं लागतं. सो त्यासाठी आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन स्वतः तयार करायचे आहे. ओके, स्वतः ट्रान्सफॉर्मेशन तयार करायचे आहे. त्यामुळे जे सुटेबल आहे त्या पद्धतीने आपण ट्रान्सफॉर्मेशन तयार करतो. ओके, आता इथे आपण सगळे कॉलम त्यामध्ये घेतलेले आहे. C1 घेतला, C3 घेतला, C2 घेतला. आता बघा काय होईल यामध्ये. C1 चेंज होणार आहे, C1 चेंज होणार आहे, म्हणजे 2 आणि 3 ऍज इट इज लिहू शकतो आपण. 3 1 0 3 1 1. चेंज काय होणार आहे आपला फक्त C1 चेंज होणार आहे. ओके,
C1 मध्ये काय चेंज होणार आहे इथे दिलेलं आहे. 2 इंटू C3 चा एलिमेंट, C3 चा एलिमेंट काय आहे तर हा 1, 2 इंटू 1 प्लस C2 चा एलिमेंट 3. ओके, बघा C1 चेंज होणार आहे, काय चेंज होणार आहे त्यामध्ये ते इथे दिलेलं आहे. C3 ला 2 ने मल्टिप्लाय होईल, म्हणजे 1 ला 2 ने मल्टिप्लाय केलं, प्लस त्यामध्ये काय केला C2 चा एलिमेंट हा 3 दिलेला आहे, म्हणजे काय होऊन जाईल 2 इंटू 1 2 प्लस 3 5. नेक्स्ट 2 इंटू C3 चा एलिमेंट किती आहे 3 प्लस C2 चा एलिमेंट 0, 2 इंटू 3 6. नेक्स्ट 2 इंटू C3 चा एलिमेंट किती आहे 1 प्लस C2 चा एलिमेंट 1, काय होऊन जाईल 2 इंटू 1 2 प्लस 1 3, म्हणजे आपल्याला मिळालेला आहे 5 6 3. ओके, अगदी इझी आहे. हे रफ वर्क परत रफ करून टाका तुम्ही, किंवा तसं ठेवलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. फक्त हे साईडला करा. जोपर्यंत आपली चांगली प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत डायरेक्ट कॅल्क्युलेशन न करताना छोटंसं रफ वर्क केलेलं चालेल. ओके, तर आता हे होतं सगळं इंटरचेंज, मल्टिप्लिकेशन बाय नॉन झिरोज केला आणि मल्टिप्लिकेशन बाय के अँड ऍड टू अदर्स, म्हणजे एका व्हॅल्यूने आपण इथे मल्टिप्लाय केला आणि दुसऱ्या कुठल्या तरी रो मध्ये आणि कॉलम मध्ये आपण याला ऍड पण केलेला आहे. अगदी इझी आहे. ओके, आता या सगळ्या ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करून यूज करून आपण इन्व्हर्स वगैरे फाइंड करणार आहे. आता इन्व्हर्स वगैरे आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहे. सो मित्रांनो, इथपर्यंत व्हिडिओ बघताय, निश्चितपणाने टीचिंग आवडली असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्याजवळ नका ठेवता, आपल्या मित्रांना शेअर करा. आपले कॉलेजचे ग्रुप वगैरे असतील तर त्यामध्ये हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या मित्रांना आपल्या चॅनल बद्दल सांगा. ओके, कारण चांगलं जर तुम्हाला शिकायला मिळत असेल तर ते निश्चितपणाने आपल्या मित्रांपर्यंत पण शेअर करा. डिस्क्रिप्शन मध्ये फेसबुक पेज असेल, इन्स्टा आयडी असेल, टेलिग्राम पेज असेल किंवा व्हॉट्सअप चॅनल असेल, या सगळ्यांच्या लिंक्स दिलेल्या आहेत. तिथे जाऊन पण तुम्ही मला फॉलो करू शकता. तुमच्या काही क्युरीज असतील तर निश्चितपणाने तिथे कमेंट करू शकता, किंवा इन्स्टावरती किंवा व्हॉट्सअप चॅनलवरती पण ते तुम्ही मला शेअर करू शकता.